नमस्कार, मी गौतम भंडारे. बंडखोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. अकलूज नगर परिषदेची निवडणूक 2 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. तर ही निवडणूक डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील हे पुढाकार घेऊन लढवणार आहेत. आपण स्वतंत्रपणे राष्ट्रवादीच्या माध्यमातून अकलूज नगर परिषदेत पॅनल उभं केलेलं आहे. तर हे पॅनल उभं करत असताना आपण व्हिजन काय ठेवलं डोळ्यासमोर? अकलूज नगर परिषद होत असताना आपण जर पाहिलं तर अकलूजची सध्या दयनीय अवस्था झालेली आहे. म्हणजे अकलूज ग्रामपंचायत कारण नसताना डिले करण्यात आला अकलूजला नगर परिषद करण्यामध्ये. म्हणजे अजूनही अकलूजच्या 10 वाड्या करण्यात आल्या, वेगळ्या ग्रामपंचायत केल्या, नाही तर अकलूज मागेच नगर परिषद झाली असती आणि चांगला निधी अकलूजला मिळून एक चांगलं प्रगतीशील असं सुसज्ज शहर अकलूजचं मागेच करता आलं असतं. आज विषय असा आहे की अकलूज शहर जरी झालं असलं तरी फार मोठ्या समस्येने ग्रस्त झालेले इथले नागरिक आहेत. त्याचं कारण असं आहे, अकलूजला नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नाही. महिलांना पाणी घेण्यासाठी 4-4 फूट खड्ड्यामध्ये उतरून पाणी घ्यावं लागतं. पाईपलाईन पाण्याला जोडली पण त्याला पाणी नाही, कनेक्शन नाही, अशी अवस्था आहे. रस्ते बिकट आहेत, खड्डे आहेत, गटरी अजून सुद्धा तुंबलेले आहेत. त्यामुळे आरोग्याची फार मोठी समस्या अकलूजमध्ये आहे. अशा अनेक मूलभूत सुविधांपासून किंवा ज्या दर्जाच्या सुविधा अकलूजच्या नागरिकांना मिळायला पाहिजे होत्या त्याच्यापासून अकलूजची लोकही सध्या वंचित आहेत, लांब आहेत. त्या तुलनेमध्ये अकलूजच्या जनतेकडून गोळा केला जाणारा कर हा अतिशय मोठ्या प्रमाणात आहे, पण त्याच्या तुलनेमध्ये त्यांना मिळणाऱ्या सुविधा ह्या अतिशय दुय्यम दर्जाच्या आहे. आम्हाला खात्री आहे की हा विकास जर करायचा असेल तर फार मोठ्या प्रमाणात लागणारा निधी हे आमचे नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब हेच देऊ शकतात. कारण या महाराष्ट्राचं अर्थ खातं हे अजितदादांकडे आहे. आणि अजितदादांना आम्ही भेटल्यानंतर अकलूजच्या जनतेच्या समस्या आम्ही त्यांना सांगितल्या. अजितदादांच्या बाबतीत सांगायचं झालं तर पिंपरी चिंचवड सारखं शहर म्हणजे पुण्यालाही लाजवेल असं एक वेल प्लॅन्ड शहर दादांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी साकार आपण झालेलं पाहिलंय. मूलभूत सुविधा अतिशय चांगल्या दर्जाच्या असल्यामुळे अनेक IT सेक्टरमधल्या कंपन्या ह्या त्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अनेक उद्योगधंदे त्या ठिकाणी वाढलेले आहेत. त्यामुळे अजितदादांच्या नेतृत्वाखाली नक्कीच अकलूजमध्ये भरघोस असा निधी तर येणारच आहे. पण ह्या जोडीला ह्या मूलभूत सुविधांबरोबर एक सुंदर शहर करण्याचं काम अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्कीच या ठिकाणी करू. रात्री विजय चौकात बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे बोलले की भाजपचा नगराध्यक्ष झाला, अकलूज नगर परिषदेत भाजपची सत्ता आली तर आम्ही पाहिजे तेवढा निधी देऊ, आणि नाही आली तर मग म्हणजे ती शेवटी ती नकार त्यांच्या बोलण्यातून कळला की आमची सत्ता आली तर नका, आमची सत्ता जर नाही आली तर निधी देणार नाही. तर याबद्दल आपलं काय मत? म्हणजे निधी कोणी असा अडवू शकतो का, आणि आपण तो खेचून आणणार का? नाही, मुळात विषय असा आहे की मी अकलूजची जनता ही आमचं कुटुंब आहे. त्यामुळे आजपर्यंत जरी आम्हाला सत्ता नाही मिळाली, पूर्ण सत्ता, तरी सुद्धा अकलूजच्या जनतेच्या प्रश्नासाठी आजपर्यंत आम्ही जनसेवा संघटनेच्या माध्यमातून नेहमीच लढत राहिलो. म्हणजे घरकुलचे प्रश्न आहेत. आज लोकांनी 17 वर्षापूर्वी पैसे देऊन सुद्धा अजून त्यांच्या जमिनी ताब्यात नाही. त्यासाठी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला गाडून घेऊन त्या ठिकाणी प्रांत आणि तहसीलदारांच्या विरोधात आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं. त्यामुळे सत्ता असो किंवा नसो, जनतेची सेवा आणि जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य आम्हाला कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांनी दिल्यामुळं आम्ही अकलूजसाठी अहोरात्र काम करत राहणार आहे. पण मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की अकलूजच्या जनतेने भाजपला सत्ता याच्या आधी सुद्धा दिलेली आहे.
म्हणजे आमचे मित्र सन्मान्य रामभाऊ सातपुते साहेब हे या तालुक्याचे आमदार होते आणि ते आमदार असताना या तालुक्यामध्ये 2 आमदार भाजपचे, खासदार भाजपचे, याशिवाय राज्यात सरकार भाजपचं, देशात सरकार भाजपचं, असं असताना सुद्धा अकलूजच्या जनतेच्या प्रश्नांकडे कुठेतरी दुर्लक्ष झालं. ते का झालं याचं उत्तर मला वाटतं त्यांनीच द्यायला पाहिजे. आम्ही माजी आमदार रामभाऊ सातपुते यांना याबद्दल बोललो होतो. तर ते म्हणत होते की मी जर पूर्व भागात लक्ष दिलं तर रणजित मोहिते पाटील ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री त्यांच्याकडे तक्रार करायचे आणि त्यांच्या दोघांचे वाद फडणवीस साहेबांनी मिटवलेत पण 2-3 वेळा. म्हणजे असं आम्हाला त्यांच्याकडून कळलं की मी पूर्व भागात लक्ष घालू नये म्हणून हे फडणवीस साहेबांकडे जात होते. त्याच्यामुळे पूर्व भागातला अकलूजचा तो विकास राहिला. आणि आता तुम्ही एक लक्षात घ्या की अकलूजच्या जनतेने मतदान जे केलं ते का रणजितसिंह मोहिते पाटलाला केलं नाही हो. अकलूजच्या जनतेने मतदान जे कमळासमोर बटन दाबलं ते सन्मान्य खासदार रणजितसिंह निंबाळकर साहेब आणि सन्मान्य रामभाऊ सातपुते साहेब यांच्या बटनासमोर बटन दाबलं ना. मग आता अपेक्षा आम्ही त्यांच्याकडूनच ठेवणार आणि आमची अपेक्षा अशी होती की आजपर्यंत जो विकास झाला नाही तो विकास यांच्या माध्यमातून व्हावा, पण दुर्दैवाने ते झालं नाही. मग तुमच्या हातात सत्ता असताना तुम्ही विकास करू शकला नाही. आज तुम्ही कुठल्या जीवावर आम्हाला शब्द देता, पण आज मी खात्रीने सांगू शकतो या राज्याची तिजोरी हे आमचे नेते अजितदादांच्या ताब्यात आहे. अर्थ खातं त्यांच्या ताब्यात आहे. आता मला सांगा, अर्थ खात्याच्या माध्यमातूनच प्रत्येक खात्याला निधी जातो का नाही जातो? म्हणजे उद्या ग्रामविकास असेल, इरिगेशन असेल, ह्यांना जो निधी जातो ते डिस्ट्रीब्युशन कोण करतं? अर्थमंत्री करतात. आणि आपल्याला अजितदादांचं कौतुक केलं पाहिजे की लाडक्या बहिणीची जी योजना आहे ती केवळ अजितदादांच्या कुशल नेतृत्वामुळे चालू आहे. एवढा मोठा भार तिजोरीवर पडत असताना सुद्धा त्यांचं अभ्यासू कुशल नेतृत्वामुळे त्यांनी ती योजना बंद पडून दिली नाही आणि ती योजना चालू ठेवत असताना सुद्धा विकास कार्य कुठं खुंटून दिलं नाही. आणि अजितदादा आमचे शेजारचे आहेत. बारामतीचा सुद्धा चांगला विकास अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा झालेला आहे. त्यामुळे आम्हाला नेत्याची कनेक्टिव्हिटी, नेत्याचं ताकद प्रशासनातली मोठी आहे. त्यामुळे अकलूजचा नगराध्यक्ष राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्हावर निवडून आल्यानंतर, पॅनल निवडून आल्यानंतर भरघोस असा निधी अजितदादांच्या माध्यमातून आम्हाला मिळणार. ऑफिसला गेला होता. तर आपल्याबरोबर इतर छोटे पक्ष किंवा आरपीआय सोबत आहे येईल असं आपल्याला वाटतंय का? अकलूजमध्ये सगळ्याच पक्षांचे नेते मंडळी आहेत, पदाधिकारी आहेत. यापैकी आठवले गटाचे आरपीआयचे जे पदाधिकारी आहेत त्यांचे पूर्वीपासूनचे आमचे संबंध आहेत, ऋणानुबंध आहेत. आणि या नात्यातून त्यांना ना पवार साहेबांचे जे पॅनल आहे तुतारी तिथून सुद्धा उमेदवारी कोणी दिली नाही आणि भाजपनेही त्यांना विश्वासात घेतलं नाही. एक महायुतीतला घटक पक्ष या नात्यानं त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो. त्यांना आम्ही आमची बाजू मांडली आणि भविष्यातले जे काही आपले प्लॅन्स आहेत ते त्यांना आम्ही सांगितलेले आहेत. आम्ही वाट पाहतोय सकारात्मक निर्णय घेतील अशी आम्हाला अपेक्षा वाटते. आपल्यासोबत इतर सामाजिक संघटना किंवा इतर कोणी पक्षाचे सदस्य चर्चेसाठी आले होते का? अकलूजमध्ये आता बऱ्यापैकी आपण पाहतोय की आमच्या पॅनलमध्ये जर तुम्ही उमेदवार पाहिले तर सर्व जाती धर्मातले उमेदवारांना आपल्या पॅनलमध्ये त्या ठिकाणी आपण संधी दिली. घिसाडी समाज असतील, मुस्लिम आहेत, अजून बाकीचे माळी समाजाचे आहेत, अशा सगळ्या समाजातल्या उमेदवारांना पॅनलमध्ये आपण त्या ठिकाणी संधी दिलेली आहे. त्यांनी उमेदवारी घेताना आपल्या आपल्या भागातील सर्व संघटना यांनी जे
त्यांना पाठिंबा देणारे पदाधिकारी आहेत त्यांना विश्वासात घेऊन ही उमेदवारी मागितलेली आहे आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे आम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. आपण डॉक्टर धवळसिंह मोहिते पाटील यांच्याशी अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीबद्दल चर्चा केली. प्रतापगडाची नेहमीच भूमिका राहिलेली आहे की कोणाच्या पाठीमागे न लागता स्वबळावर लढायचे आणि खंबीरपणे उभं राहायचे. त्यामुळे शिवरत्न हा घरातील त्यांचे घरातील जरी सदस्य असले तरी सुद्धा त्यांची राजकीय भूमिका स्वतंत्र आणि ताठ मानेने स्वाभिमानाने सुरू आहे. यश अपयश याची पर्वा न करता ते आपली राजकीय लढाई स्वाभिमानाने लढत आहेत. त्यामुळे डॉक्टर धवळसिंह मोहिते पाटील यांच्या भूमिकेकडे सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले आहे.